बेळगावच्या मनोरंजन आणि आदरातिथ्य उद्योग क्षेत्रातील आघाडीचे गुंतवणूकदार गोगटे ग्रुपतर्फे उभारण्यात आलेल्या पिन्स अँड लेन्स फन झोन या बेळगावातील पहिल्या मौजमजा विभागाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहाने दिमाखात पार पडला। यावेळी खास अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मराठी हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुख, त्याचप्रमाणे महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला। देशमुख कुटुंब आणि गोगटे कुटुंब यांचे निकटचे संबंध असून हे नाते अनेक दशकांपासून पिढ्यानपिढ्या वृद्धिंगत होत आले आहे, असे रितेश यांनी या दरम्यान सांगितले। Malvika and the little beautiful child. आता एवढं इंग्रजीत बाकी मराठीमध्ये खरं म्हणजे माधवजी म्हणाले की जिनेलियाला खरंच रेसिपीज मध्ये फार त्यांची आवड आहे आणि फक्त रेसिपी नाही, त्यात डाएट हा शब्द टाकणं गरजेचं आहे। आणि तुम्ही मला म्हणालात की ब्रेकफास्ट रेडी आहे, तुमच्या सध्या ब्रेकफास्ट पाहून मला वाटतंय की मला पण थोडं तुमच्याकडे यायची गरज आहे। खरं म्हणजे पाहुणचार जर शिकायचं असेल तर गोगटे फॅमिली कडून शिकला पाहिजे की पाहुणे घरी आले की त्यांना कसं प्रेम द्यायचं, त्यांची आवड निवड कशी जपली पाहिजे, त्या सर्व गोष्टी ते सर्व नीट पाहतात। आणि माझे दोन्ही मुलं आज इथे आहेत। पारिवारिक कार्यक्रम म्हणला की संपूर्ण परिवाराला घेऊन येणं हे आमची जबाबदारी होतीच। खरं म्हणजे बेळगावी मधून प्रचंड प्रेम मला आणि आमच्या चित्रपटाला मिळालं, त्याबद्दल मी इथल्या सर्व लोकांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे। कुठलाही मराठी चित्रपट असेल, तो लय भारी असेल, माऊली असेल, बीड, ह्या चित्रपटाला पण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे खरंच खरंच खूप आभार। आणि मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही शहराची जर प्रगती पाहायची असेल तर त्या शहरात काय काय वेगळं होतंय हे पाहणं गरजेचं आहे। आणि ह्या शहराला मॅरियट सारखं हॉटेल देणारे गोगटे फॅमिली, गोगटे ग्रुप, त्यानंतर तिथंच न थांबता अजून काय काय वेगळं आपण देऊ शकतो शहराला, जिथे लोकांचे जे मूलभूत गरजा असतात। पूर्वी काय असायचं की एक जुना चित्रपट होता, आजच्या जनरेशनला माहिती नसेल पण माधवजी आपल्याला नक्कीच माहिती असेल, रोटी कपडा और मारापासून माहिती आहे त्या जनरेशन काय ह्या 3 मूलभूत गरजा होत्या त्यावेळेस। त्यानंतर झालं की आता मोठं जर करायचं असेल, जिथं काही आपल्याला वाटतं की हे चालेल का नाही, पण ते धाडस, तो धाडसीपणा हा गोगटे ग्रुपमध्ये पहिल्यापासून आहे। आणि मला खरंच सर्व ग्रुपला खूप खूप ह्याच्या नंतर ह्याच्या पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात आपण दाखवावं आणि एक्सपिरियन्स करण्यासाठी पण आता त्यासाठी आणि लक्ष्मीजींसारखे। बेळगावमधून मला आणि माझ्या चित्रपटांना प्रचंड प्रेम मिळाले आहे, यासाठी मी बेळगावकरांचा मनापासून आभारी आहे। कुठल्याही शहराची जर प्रगती पाहायची असेल तर त्या शहरात काय काय वेगळं होतं हे पाहणं गरजेचं असतं। या शहराला मेरिट सारखं हॉटेल देणारे गोगटे कुटुंब आणि गोगटे ग्रुप आहे। पिन्स अँड लेन्स फन झोन सारखी मनोरंजनात्मक ठिकाणे निर्माण झाली पाहिजेत, त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे, धाडस करणे गरजेचे आहे। शहराला मोठा करण्यासाठी अशा गोष्टींची गरज असते, ते धाडस या गोगटे कुटुंबाने दाखवले आहे, त्यामुळे मी खरंच त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। असे धाडस त्यांनी अन्य विविध क्षेत्रात दाखवावं। पूर्वी आपल्याला मोठमोठ्या गोष्टी अनुभवण्यासाठी बेंगळूर, मुंबई सारख्या इतर शहरांमध्ये जावे लागत होते, मात्र आता ते करण्याची गरज नाही, कारण आता त्या सर्व गोष्टी आपल्याला शहरात उपलब्ध होऊ लागल्या आहेत। मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्या त्या गोष्टी कशा उपलब्ध करून द्यायच्या यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात, असे सांगून जेनेलिया व आपल्याला येथे बोलवल्याबद्दल त्यांनी आभार मानण्याबरोबरच रितेश देशमुख यांनी पिन्स अँड लेन्स फन झोनला शुभेच्छा दिल्या। यावेळी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे। या उद्घाटन समारंभास गोगटे ग्रुपचे अध्यक्ष आनंद गोगटे, कार्यकारी संचालक शिरीष गोगटे यांच्यासह मान्यवर, निमंत्रित मंडळी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव.